नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। EPS 95 मध्ये मिनिमम पेन्शन वाढेल। झालेल्या बैठकीनुसार मासिक पेन्शन किती असेल अशी मोठी बातमी पुढे येत आहे। किती असेल त्याबद्दल जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरून मी असल्या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांच्या मागणीवरून सरकारने हे पाऊल उचललेले आहे। निवृत्ती वेतनात वाढ करावी अशी त्यांची अनेक दिवसापासून मागणी होती। फेब्रुवारीमध्ये कामगार मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकते आणि या बैठकीत संसदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीवर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। कामगार मंत्रालयाच्या बैठकीत नवीन वेतन संहितेबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो। जाणून घ्या काय आहे ही कर्मचारी पेन्शन योजना। मित्रांनो, EPFO अंतर्गत भविष्य निर्वाह निधी प्राप्त करणाऱ्या सर्व सदस्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना आहे। यामध्ये संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना वयाच्या 58 वर्षानंतर EPS पेन्शन फंड मिळते। यासाठी कर्मचाऱ्याला किमान 10 वर्ष काम करणे बंधनकारक आहे। जेव्हा एखादा कर्मचारी EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा सदस्य बनतो, तेव्हा तो कर्मचारी पेन्शन योजनेचाही सदस्य होतो। कर्मचारी त्याच्या पगाराच्या 12% EPF मध्ये जमा करतो आणि नियोक्ता देखील तेवढीच रक्कम देतो, परंतु EPS पेन्शन नियोक्त्याच्या योगदानाचा एक भाग EPS मध्ये जमा केला जातो। EPS 95 चे योगदान 8.33% मित्रांनो। EPS पेन्शन फंड खात्यातील योगदान पगाराच्या 8.33% आहे। मात्र सध्या कमाल पेन्शन पात्र पगार केवळ 15,000 रुपये मानला जातो। यामुळे पेन्शनचा हप्ता जास्तीत जास्त 1250 रुपये दरमहा आहे। या अंतर्गत किमान पेन्शन 1000 रुपये आणि कमाल ही 7500 रुपये आहे। या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेत विधवा निवृत्ती वेतन, मुलांचे पेन्शन अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। नोकरीवर असताना कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 58 वर्षापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि मुलांना पेन्शन मिळते। कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याच्या अटी काय आहे पहा मित्रांनो। कर्मचारी EPF चा सदस्य असणे आवश्यक आहे। नोकरी कालावधी किमान 10 वर्ष असावा। कर्मचाऱ्यांचे वय किमान 58 वर्ष असावे। EPS पेन्शन घेण्याच्या पर्यायी वयाची 50 वर्ष पूर्ण केल्यानंतर आणि 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही निवडला जाऊ शकतो, पण अशा परिस्थितीत तुम्हाला कमी पेन्शन मिळेल। त्यासाठी फॉर्म 10D भरावा लागेल। जर वयाच्या 60व्या वर्षापासून पेन्शन सुरू केली असेल तर पुढे ढकललेल्या 2 वर्षासाठी पेन्शन वार्षिक 4% दराने वाढते। एखाद्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळण्याचा हक्क आहे। कर्मचारी पेन्शन योजनेत जर एखाद्या कर्मचाऱ्यांची सेवा 10 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला वयाच्या 58व्या वर्षी पेन्शनची रक्कम काढण्याचा पर्याय मिळतो। कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच EPS 95 मध्ये किमान पेन्शन वाढेल का ते जाणून घ्या मित्रांनो। किमान पेन्शन 1000 रुपयावरून वाढवण्याची मागणी होत आहे। यावर कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली 16 नोव्हेंबरला चर्चा होऊ शकते। मार्च 2021 मध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान EPS पेन्शन रक्कम 1000 रुपयावरून 3000 रुपये करण्याची शिफारस केली होती। मात्र पेन्शनची रक्कम अत्यल्प असून ती किमान 9000 रुपये करावी अशी मागणी निवृत्ती वेतनधारक करत आहे। तरच निवृत्ती वेतनधारकांना कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेचा लाभ मिळेल। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।